नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धडक 2 हा चित्रपट येणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। मराठी मनोरंजन विश्वास 2016 मध्ये सैराट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। यामध्ये रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या। नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती। या चित्रपटावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव करण्यात आला। यानंतर काही महिन्यांनी बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माता करण जोहरने या चित्रपटाचा हिंदी रिमेक होणार असल्याचं जाहीर केलं। 2018 मध्ये जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांच्या प्रमुख भूमिका असलेला धडक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटाचं दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केलं होतं। हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सैराट प्रमाणे आपली जादू चालवू शकला नाही, परंतु यामधील बरीच गाणे सोशल मीडियावर लोकप्रिय ठरली होती। आता तब्बल 6 वर्षांनी धडक 2 ची घोषणा करण्यात आलेली आहे। करणने हा चित्रपट 22 नोव्हेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार असल्याचं जाहीर केलेलं आहे। या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत निर्मात्याने या व्हिडिओला यह कहानी है थोड़ी अलग क्योंकि एक था राजा एक थी रानी जात अलग थी खत्म कहानी असे कॅप्शन देत सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे। आता या नव्या चित्रपटात नेमकं कोण झलकणार याबद्दल सांगायचं झालं तर चित्रपटातील मुख्य भूमिका बदलण्यात आलेल्या आहे। जान्हवी ऐवजी धडक 2 मध्ये तृप्ती डिमरी प्रमुख भूमिका साकारणार आहे, तर ईशान ऐवजी धडक 2 मध्ये सिद्धार्थ चतुर्वेदीची वर्णी लागलेली आहे। दरम्यान तृप्ती डिमरी ॲनिमल चित्रपटामुळे रातोरात प्रसिद्धीच्या झोकात आलेली आहे। ॲनिमलमुळे तृप्ती डिमरी नॅशनल क्रश झाली होती। येत्या काळात तिचे बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। याशिवाय सिद्धार्थ चतुर्वेदी बद्दल सांगायचं झालं तर याआधी तो रणवीर सिंग बरोबर गल्ली बॉयज चित्रपटात झलकला होता। गल्ली बॉयज मध्ये त्याच्यासह रणवीर आणि आलिया यांच्या प्रमुख भूमिका होत्या। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धडक 2 हा चित्रपट येणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। मराठी मनोरंजन विश्वास 2016 मध्ये सैराट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। यामध्ये रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या। नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती। या चित्रपटावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव करण्यात आला। यानंतर काही महिन्यांनी बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माता करण जोहरने या चित्रपटाचा हिंदी रिमेक होणार असल्याचं जाहीर केलं। 2018 मध्ये जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांच्या प्रमुख भूमिका असलेला धडक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटाचं दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केलं होतं। हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सैराट प्रमाणे आपली जादू चालवू शकला नाही, परंतु यामधील बरीच गाणे सोशल मीडियावर लोकप्रिय ठरली होती। आता तब्बल 6 वर्षांनी धडक 2 ची घोषणा करण्यात आलेली आहे। करणने हा चित्रपट 22 नोव्हेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार असल्याचं जाहीर केलेलं आहे। या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत निर्मात्याने या व्हिडिओला यह कहानी है थोड़ी अलग क्योंकि एक था राजा एक थी रानी जात अलग थी खत्म कहानी असे कॅप्शन देत सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे। आता या नव्या चित्रपटात नेमकं कोण झलकणार याबद्दल सांगायचं झालं तर चित्रपटातील मुख्य भूमिका बदलण्यात आलेल्या आहे। जान्हवी ऐवजी धडक 2 मध्ये तृप्ती डिमरी प्रमुख भूमिका साकारणार आहे, तर ईशान ऐवजी धडक 2 मध्ये सिद्धार्थ चतुर्वेदीची वर्णी लागलेली आहे। दरम्यान तृप्ती डिमरी ॲनिमल चित्रपटामुळे रातोरात प्रसिद्धीच्या झोकात आलेली आहे। ॲनिमलमुळे तृप्ती डिमरी नॅशनल क्रश झाली होती। येत्या काळात तिचे बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। याशिवाय सिद्धार्थ चतुर्वेदी बद्दल सांगायचं झालं तर याआधी तो रणवीर सिंग बरोबर गल्ली बॉयज चित्रपटात झलकला होता। गल्ली बॉयज मध्ये त्याच्यासह रणवीर आणि आलिया यांच्या प्रमुख भूमिका होत्या। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धडक 2 हा चित्रपट येणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया।
मराठी मनोरंजन विश्वास 2016 मध्ये सैराट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। यामध्ये रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या। नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती। या चित्रपटावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव करण्यात आला। यानंतर काही महिन्यांनी बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माता करण जोहरने या चित्रपटाचा हिंदी रिमेक होणार असल्याचं जाहीर केलं। 2018 मध्ये जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांच्या प्रमुख भूमिका असलेला धडक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटाचं दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केलं होतं। हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सैराट प्रमाणे आपली जादू चालवू शकला नाही, परंतु यामधील बरीच गाणे सोशल मीडियावर लोकप्रिय ठरली होती। आता तब्बल 6 वर्षांनी धडक 2 ची घोषणा करण्यात आलेली आहे। करणने हा चित्रपट 22 नोव्हेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार असल्याचं जाहीर केलेलं आहे। या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत निर्मात्याने या व्हिडिओला यह कहानी है थोड़ी अलग क्योंकि एक था राजा एक थी राणी जात अलग थी खत्म कहानी असे कॅप्शन देत सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे। आता या नव्या चित्रपटात नेमकं कोण झलकणार याबद्दल सांगायचं झालं तर चित्रपटातील मुख्य भूमिका बदलण्यात आलेल्या आहे। जान्हवी ऐवजी धडक 2 मध्ये तृप्ती डिमरी प्रमुख भूमिका साकारणार आहे, तर ईशान ऐवजी धडक 2 मध्ये सिद्धार्थ चतुर्वेदीची वर्णी लागलेली आहे। दरम्यान तृप्ती डिमरी ॲनिमल चित्रपटामुळे रातोरात प्रसिद्धीच्या झोकात आलेली आहे। ॲनिमलमुळे तृप्ती डिमरी नॅशनल क्रश झाली होती। येत्या काळात तिचे बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। याशिवाय सिद्धार्थ चतुर्वेदी बद्दल सांगायचं झालं तर याआधी तो रणवीर सिंग बरोबर गल्ली बॉयज चित्रपटात झलकला होता। गल्ली बॉयज मध्ये त्याच्यासह रणवीर आणि आलिया यांच्या प्रमुख भूमिका होत्या। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धडक 2 हा चित्रपट येणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। मराठी मनोरंजन विश्वास 2016 मध्ये सैराट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। यामध्ये रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या। नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती। या चित्रपटावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव करण्यात आला। यानंतर काही महिन्यांनी बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माता करण जोहरने या चित्रपटाचा हिंदी रिमेक होणार असल्याचं जाहीर केलं। 2018 मध्ये जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांच्या प्रमुख भूमिका असलेला धडक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटाचं दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केलं होतं। हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सैराट प्रमाणे आपली जादू चालवू शकला नाही, परंतु यामधील बरीच गाणे सोशल मीडियावर लोकप्रिय ठरली होती। आता तब्बल 6 वर्षांनी धडक 2 ची घोषणा करण्यात आलेली आहे। करणने हा चित्रपट 22 नोव्हेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार असल्याचं जाहीर केलेलं आहे। या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत निर्मात्याने या व्हिडिओला यह कहानी है थोड़ी अलग क्योंकि एक था राजा एक थी राणी जात अलग थी खत्म कहानी असे कॅप्शन देत सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे। आता या नव्या चित्रपटात नेमकं कोण झलकणार याबद्दल सांगायचं झालं तर चित्रपटातील मुख्य भूमिका बदलण्यात आलेल्या आहे। जान्हवी ऐवजी धडक 2 मध्ये तृप्ती डिमरी प्रमुख भूमिका साकारणार आहे, तर ईशान ऐवजी धडक 2 मध्ये सिद्धार्थ चतुर्वेदीची वर्णी लागलेली आहे। दरम्यान तृप्ती डिमरी ॲनिमल चित्रपटामुळे रातोरात प्रसिद्धीच्या झोकात आलेली आहे। ॲनिमलमुळे तृप्ती डिमरी नॅशनल क्रश झाली होती। येत्या काळात तिचे बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। याशिवाय सिद्धार्थ चतुर्वेदी बद्दल सांगायचं झालं तर याआधी तो रणवीर सिंग बरोबर गल्ली बॉयज चित्रपटात झलकला होता। गल्ली बॉयज मध्ये त्याच्यासह रणवीर आणि आलिया यांच्या प्रमुख भूमिका होत्या। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धडक 2 हा चित्रपट येणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया।
मराठी मनोरंजन विश्वास 2016 मध्ये सैराट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। यामध्ये रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या। नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती। या चित्रपटावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव करण्यात आला। यानंतर काही महिन्यांनी बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माता करण जोहरने या चित्रपटाचा हिंदी रिमेक होणार असल्याचं जाहीर केलं। 2018 मध्ये जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांच्या प्रमुख भूमिका असलेला धडक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटाचं दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केलं होतं। हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सैराट प्रमाणे आपली जादू चालवू शकला नाही, परंतु यामधील बरीच गाणे सोशल मीडियावर लोकप्रिय ठरली होती। आता तब्बल 6 वर्षांनी धडक 2 ची घोषणा करण्यात आलेली आहे। करणने हा चित्रपट 22 नोव्हेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार असल्याचं जाहीर केलेलं आहे। या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत निर्मात्याने या व्हिडिओला यह कहानी है थोड़ी अलग क्योंकि एक था राजा एक थी रानी जात अलग थी खत्म कहानी असे कॅप्शन देत सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे। आता या नव्या चित्रपटात नेमकं कोण झलकणार याबद्दल सांगायचं झालं तर चित्रपटातील मुख्य भूमिका बदलण्यात आलेल्या आहे। जान्हवीऐवजी धडक 2 मध्ये तृप्ती डिमरी प्रमुख भूमिका साकारणार आहे, तर ईशानऐवजी धडक 2 मध्ये सिद्धार्थ चतुर्वेदीची वर्णी लागलेली आहे। दरम्यान तृप्ती डिमरी ॲनिमल चित्रपटामुळे रातोरात प्रसिद्धीच्या झोकात आलेली आहे। ॲनिमलमुळे तृप्ती डिमरी नॅशनल क्रश झाली होती। येत्या काळात तिचे बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। याशिवाय सिद्धार्थ चतुर्वेदी बद्दल सांगायचं झालं तर याआधी तो रणवीर सिंग बरोबर गल्ली बॉयज चित्रपटात झलकला होता। गल्ली बॉयज मध्ये त्याच्यासह रणवीर आणि आलिया यांच्या प्रमुख भूमिका होत्या। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धडक 2 हा चित्रपट येणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। मराठी मनोरंजन विश्वास 2016 मध्ये सैराट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। यामध्ये रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या। नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती। या चित्रपटावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव करण्यात आला। यानंतर काही महिन्यांनी बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माता करण जोहरने या चित्रपटाचा हिंदी रिमेक होणार असल्याचं जाहीर केलं। 2018 मध्ये जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांच्या प्रमुख भूमिका असलेला धडक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटाचं दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केलं होतं। हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सैराट प्रमाणे आपली जादू चालवू शकला नाही, परंतु यामधील बरीच गाणे सोशल मीडियावर लोकप्रिय ठरली होती। आता तब्बल 6 वर्षांनी धडक 2 ची घोषणा करण्यात आलेली आहे। करणने हा चित्रपट 22 नोव्हेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार असल्याचं जाहीर केलेलं आहे। या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत निर्मात्याने या व्हिडिओला यह कहानी है थोड़ी अलग क्योंकि एक था राजा एक थी रानी जात अलग थी खत्म कहानी असे कॅप्शन देत सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे। आता या नव्या चित्रपटात नेमकं कोण झलकणार याबद्दल सांगायचं झालं तर चित्रपटातील मुख्य भूमिका बदलण्यात आलेल्या आहे। जान्हवीऐवजी धडक 2 मध्ये तृप्ती डिमरी प्रमुख भूमिका साकारणार आहे, तर ईशानऐवजी धडक 2 मध्ये सिद्धार्थ चतुर्वेदीची वर्णी लागलेली आहे। दरम्यान तृप्ती डिमरी ॲनिमल चित्रपटामुळे रातोरात प्रसिद्धीच्या झोकात आलेली आहे। ॲनिमलमुळे तृप्ती डिमरी नॅशनल क्रश झाली होती। येत्या काळात तिचे बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। याशिवाय सिद्धार्थ चतुर्वेदी बद्दल सांगायचं झालं तर याआधी तो रणवीर सिंग बरोबर गल्ली बॉयज चित्रपटात झलकला होता। गल्ली बॉयज मध्ये त्याच्यासह रणवीर आणि आलिया यांच्या प्रमुख भूमिका होत्या। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धडक 2 हा चित्रपट येणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया।
मराठी मनोरंजन विश्वास 2016 मध्ये सैराट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। यामध्ये रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या। नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती। या चित्रपटावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव करण्यात आला। यानंतर काही महिन्यांनी बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माता करण जोहरने या चित्रपटाचा हिंदी रिमेक होणार असल्याचं जाहीर केलं। 2018 मध्ये जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांच्या प्रमुख भूमिका असलेला धडक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटाचा दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केलं होतं। हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सैराट प्रमाणे आपली जादू चालवू शकला नाही, परंतु यामधील बरीच गाणे सोशल मीडियावर लोकप्रिय ठरली होती। आता तब्बल 6 वर्षांनी धडक 2 ची घोषणा करण्यात आलेली आहे। करणने हा चित्रपट 22 नोव्हेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार असल्याचं जाहीर केलेलं आहे। या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत निर्मात्याने या व्हिडिओला यह कहानी है थोड़ी अलग क्योंकि एक था राजा एक थी रानी जात अलग थी खत्म कहानी असे कॅप्शन देत सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे। आता या नव्या चित्रपटात नेमकं कोण झलकणार याबद्दल सांगायचं झालं तर चित्रपटातील मुख्य भूमिका बदलण्यात आलेल्या आहे। जान्हवीऐवजी धडक 2 मध्ये तृप्ती डिमरी प्रमुख भूमिका साकारणार आहे, तर ईशानऐवजी धडक 2 मध्ये सिद्धार्थ चतुर्वेदीची वर्णी लागलेली आहे। दरम्यान तृप्ती डिमरी ॲनिमल चित्रपटामुळे रातोरात प्रसिद्धीच्या झोकात आलेली आहे। ॲनिमलमुळे तृप्ती डिमरी नॅशनल क्रश झाली होती। येत्या काळात तिचे बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। याशिवाय सिद्धार्थ चतुर्वेदी बद्दल सांगायचं झालं तर याआधी तो रणवीर सिंग बरोबर गल्ली बॉयज चित्रपटात झळकला होता। गल्ली बॉयज मध्ये त्याच्यासह रणवीर आणि आलिया यांच्या प्रमुख भूमिका होत्या। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धडक 2 हा चित्रपट येणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। मराठी मनोरंजन विश्वास 2016 मध्ये सैराट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। यामध्ये रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या। नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती। या चित्रपटावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव करण्यात आला। यानंतर काही महिन्यांनी बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माता करण जोहरने या चित्रपटाचा हिंदी रिमेक होणार असल्याचं जाहीर केलं। 2018 मध्ये जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांच्या प्रमुख भूमिका असलेला धडक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटाचा दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केलं होतं। हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सैराट प्रमाणे आपली जादू चालवू शकला नाही, परंतु यामधील बरीच गाणे सोशल मीडियावर लोकप्रिय ठरली होती। आता तब्बल 6 वर्षांनी धडक 2 ची घोषणा करण्यात आलेली आहे। करणने हा चित्रपट 22 नोव्हेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार असल्याचं जाहीर केलेलं आहे। या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत निर्मात्याने या व्हिडिओला यह कहानी है थोड़ी अलग क्योंकि एक था राजा एक थी रानी जात अलग थी खत्म कहानी असे कॅप्शन देत सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे। आता या नव्या चित्रपटात नेमकं कोण झलकणार याबद्दल सांगायचं झालं तर चित्रपटातील मुख्य भूमिका बदलण्यात आलेल्या आहे। जान्हवीऐवजी धडक 2 मध्ये तृप्ती डिमरी प्रमुख भूमिका साकारणार आहे, तर ईशानऐवजी धडक 2 मध्ये सिद्धार्थ चतुर्वेदीची वर्णी लागलेली आहे। दरम्यान तृप्ती डिमरी ॲनिमल चित्रपटामुळे रातोरात प्रसिद्धीच्या झोकात आलेली आहे। ॲनिमलमुळे तृप्ती डिमरी नॅशनल क्रश झाली होती। येत्या काळात तिचे बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। याशिवाय सिद्धार्थ चतुर्वेदी बद्दल सांगायचं झालं तर याआधी तो रणवीर सिंग बरोबर गल्ली बॉयज चित्रपटात झळकला होता। गल्ली बॉयज मध्ये त्याच्यासह रणवीर आणि आलिया यांच्या प्रमुख भूमिका होत्या। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धडक 2 हा चित्रपट येणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। मराठी मनोरंजन विश्वास 2016 मध्ये सैराट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। यामध्ये रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या। नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती। या चित्रपटावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव करण्यात आला।
यानंतर काही महिन्यांनी बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माता करण जोहरने या चित्रपटाचा हिंदी रिमेक होणार असल्याचं जाहीर केलं। 2018 मध्ये जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांच्या प्रमुख भूमिका असलेला धडक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटाचा दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केलं होतं। हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सैराटप्रमाणे आपली जादू चालवू शकला नाही, परंतु यामधील बरीच गाणे सोशल मीडियावर लोकप्रिय ठरली होती। आता तब्बल 6 वर्षांनी धडक 2 ची घोषणा करण्यात आलेली आहे। करणने हा चित्रपट 22 नोव्हेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार असल्याचं जाहीर केलेलं आहे। या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत निर्मात्याने या व्हिडिओला यह कहानी है थोड़ी अलग क्योंकि एक था राजा एक थी रानी जात अलग थी खत्म कहानी असे कॅप्शन देत सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे। आता या नव्या चित्रपटात नेमकं कोण झलकणार याबद्दल सांगायचं झालं तर चित्रपटातील मुख्य भूमिका बदलण्यात आलेल्या आहे। जान्हवीऐवजी धडक 2 मध्ये दीप्ती डिमरी प्रमुख भूमिका साकारणार आहे, तर ईशानऐवजी धडक 2 मध्ये सिद्धार्थ चतुर्वेदीची वर्णी लागलेली आहे। दरम्यान दीप्ती डिमरी ॲनिमल चित्रपटामुळे रातोरात प्रसिद्धीच्या झोकात आलेली आहे। ॲनिमलमुळे दीप्ती डिमरी नॅशनल क्रश झाली होती। येत्या काळात तिचे बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। याशिवाय सिद्धार्थ चतुर्वेदी बद्दल सांगायचं झालं तर याआधी तो रणवीर सिंग बरोबर गल्ली बॉयज चित्रपटात झलकला होता। गल्ली बॉयज मध्ये त्याच्यासह रणवीर आणि आलिया यांच्या प्रमुख भूमिका होत्या। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धडक 2 हा चित्रपट येणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। मराठी मनोरंजन विश्वास 2016 मध्ये सैराट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। यामध्ये रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या। नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती। या चित्रपटावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव करण्यात आला। यानंतर काही महिन्यांनी बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माता करण जोहरने या चित्रपटाचा हिंदी रिमेक होणार असल्याचं जाहीर केलं। 2018 मध्ये जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांच्या प्रमुख भूमिका असलेला धडक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटाचा दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केलं होतं। हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सैराटप्रमाणे आपली जादू चालवू शकला नाही, परंतु यामधील बरीच गाणे सोशल मीडियावर लोकप्रिय ठरली होती। आता तब्बल 6 वर्षांनी धडक 2 ची घोषणा करण्यात आलेली आहे। करणने हा चित्रपट 22 नोव्हेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार असल्याचं जाहीर केलेलं आहे। या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत निर्मात्याने या व्हिडिओला यह कहानी है थोड़ी अलग क्योंकि एक था राजा एक थी रानी जात अलग थी खत्म कहानी असे कॅप्शन देत सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे। आता या नव्या चित्रपटात नेमकं कोण झलकणार याबद्दल सांगायचं झालं तर चित्रपटातील मुख्य भूमिका बदलण्यात आलेल्या आहे। जान्हवीऐवजी धडक 2 मध्ये दीप्ती डिमरी प्रमुख भूमिका साकारणार आहे, तर ईशानऐवजी धडक 2 मध्ये सिद्धार्थ चतुर्वेदीची वर्णी लागलेली आहे। दरम्यान दीप्ती डिमरी ॲनिमल चित्रपटामुळे रातोरात प्रसिद्धीच्या झोकात आलेली आहे। ॲनिमलमुळे दीप्ती डिमरी नॅशनल क्रश झाली होती। येत्या काळात तिचे बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। याशिवाय सिद्धार्थ चतुर्वेदी बद्दल सांगायचं झालं तर याआधी तो रणवीर सिंग बरोबर गल्ली बॉयज चित्रपटात झलकला होता। गल्ली बॉयज मध्ये त्याच्यासह रणवीर आणि आलिया यांच्या प्रमुख भूमिका होत्या। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये धडक 2 हा चित्रपट येणार आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। मराठी मनोरंजन विश्वास 2016 मध्ये सैराट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। यामध्ये रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या। नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती। या चित्रपटावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव करण्यात आला। यानंतर काही महिन्यांनी बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माता करण जोहरने या चित्रपटाचा हिंदी रिमेक होणार असल्याचं जाहीर केलं। 2018 मध्ये जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांच्या प्रमुख भूमिका असलेला धडक
चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटाचं दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केलं होतं। हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सैराटप्रमाणे आपली जादू चालवू शकला नाही, परंतु यामधील बरीच गाणी सोशल मीडियावर लोकप्रिय ठरली होती। आता तब्बल 6 वर्षांनी धडक 2 ची घोषणा करण्यात आलेली आहे। करणने हा चित्रपट 22 नोव्हेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार असल्याचं जाहीर केलेलं आहे। या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत निर्मात्याने या व्हिडिओला "यह कहानी है थोड़ी अलग क्योंकि एक था राजा एक थी रानी, जात अलग थी खत्म कहानी" असे कॅप्शन देत सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे। आता या नव्या चित्रपटात नेमकं कोण झळकणार याबद्दल सांगायचं झालं तर चित्रपटातील मुख्य भूमिका बदलण्यात आलेल्या आहे। जान्हवीऐवजी धडक 2 मध्ये तृप्ती डिमरी प्रमुख भूमिका साकारणार आहे, तर ईशानऐवजी धडक 2 मध्ये सिद्धार्थ चतुर्वेदीची वर्णी लागलेली आहे। दरम्यान तृप्ती डिमरी ॲनिमल चित्रपटामुळे रातोरात प्रसिद्धीच्या झोकात आलेली आहे। ॲनिमलमुळे तृप्ती डिमरी नॅशनल क्रश झाली होती। येत्या काळात तिचे बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। याशिवाय सिद्धार्थ चतुर्वेदी बद्दल सांगायचं झालं तर याआधी तो रणवीर सिंग बरोबर गल्ली बॉयज चित्रपटात झळकला होता। गल्ली बॉयज मध्ये त्याच्यासह रणवीर आणि आलिया यांच्या प्रमुख भूमिका होत्या।